त्यांच्या डब्याला देण्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असा पदार्थ आहे। अवश्य करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घरातील लहान मोठी सगळे आवडीने खातील असं पौष्टिक पदार्थ आहे हा। मेथीचे पराठे अवश्य बनवा आणि मुलांच्या डब्याला पण अवश्य द्या। सर्व घरातली मोठ्या छोट्या माणसांना, मुलांना द्या खायला। खूप छान आणि पौष्टिक आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी तुम्हाला सांगणार आहे मेथीचे पराठे कसे खूप आणि छान मऊसूद आणि मस्त कडून लागणारे आहेत। हे तुम्ही ह्या पद्धतीने बनवा, खूप छान होतात। बारीक चिरलेली मेथी आहे बघा, 1 वाटी मोठी मी मेथी चिरून घेतले, स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक चिरून घेतलेले मेथी। त्याच्यासाठी 1 वाटी कोथिंबीर पण मी घेतली आणि हे पीठ आहे गव्हाचं, त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकले आणि थोडंसं 1 चमच मी तांदळाचं पीठ टाकले आणि थोडं ज्वारीचं पीठ टाकले। असे पीठ मी एकत्र करून घेतलेत। लसूण, मिरची आणि जिरे ते वाटून घेतलेलं आहे मी, हे बघा पेस्ट केलेले बारीक एकदम। आणि थोडंसं मीठ घेतले, हळद घेतली थोडीशी आणि थोडे धना पावडर घेतलेले मी, हे घरातच बनवलेली। आणि थोडंसं मी बीट पण घेतलेले खिसून। हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजर, बीट तुम्ही टाकू शकता। कच्चं आणि गाजर, बीट मुलांच्या पोटात गेलेलं चांगलं असतं ना, असं खायला मुलं बीट नको म्हणतात, म्हणून मी थोडंसं बीट खिसून घेतलेलं आहे। आता हे भरपूर प्रमाणात कोथिंबीर पण टाकले, त्याच्यामध्ये थोडासा ओवा, पांढरे तीळ पण टाकायचे आणि हे पीठ एकदम घट्ट आणि छान असं मळून घ्यायचं आहे बघा। मी घट्ट छान गोळा मळून घेतलेला आहे आणि थोडा वेळ 10 मिनटं झाकून ठेवायचं पीठ भिजायला। 10 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवलं तरी भरपूर झालं। तवा गरम करायला ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि हा कपडा ओला करून घेतला आहे। पाण्याने ओला करून कपडा का घ्यायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या सिटीतून किंवा कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ बघताय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओला सुरुवात करूया आपण पुढं। छान आता पीठ भिजलेलं आहे, थालीपीठ मी तुम्हाला बनवून दाखवते कसे बनवायचे ते। कपडा तर ओला करून घेतला आणि असं छान मस्त हाताला पाणी लावून थापून घ्यायचे थालीपीठ। बघा किती खूप आणि छान मस्त होतात, बिलकुल हाताला चिटकत नाहीत। आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर आहे ह्याच्यामध्ये, गाजर आहे, बीट आहे, खूप पौष्टिक आहेत, हेल्दी आहेत हे पराठे। आता तवा चांगला तापलेला आहे आपला, त्याला थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि हा पराठा बनवलेला तव्यामध्ये टाकला। हे बघा असं टाकून द्यायचा तव्यामध्ये पराठा। कपड्यावरतीच का बनवायचा, का तर असं पिठावरती पण लाटता येतो ना आपल्याला, पण ते खायला एवढे चांगले आणि टेस्टी नाही लागत। कपड्यावरती तुम्ही पाणी लावून असं थापून पराठा बनवा आणि लाटून पण बनवा, दोघांमधली टेस्ट हा थापलेलाच पराठा खूप छान आणि खूप मस्त लागतो ना। हा हेल्दी पण असतो, त्याच्यामुळं कपड्यावर अवश्य तुम्ही बनवून बघा। असा थोडंसं पाणी टाकायचं वरून, पाणी शिंपडायचं आणि ताट झाकून ठेवायचं, वाफ काढून घ्यायची मस्त। वाफ काढून घेतल्यानंतर हे मी पराठ्यातच सगळे बनवते आणि तुम्हाला हे सगळे पराठे बनवून दाखवते मी। लहान मुलांना छोटे छोटे पराठे बनवून दिले तर ते खूप छान खातील, डब्याला पण अवश्य देत जावा। मुलांच्यासाठी खूप पौष्टिक आणि खूप मस्त आहेत, हेल्दी आहे हा पराठा। मुलांना टिफिनला मॅगी, भात वगैरे नाही द्यायचा, कारण तो थंड झाला की चांगलं नाही लागत। भात, मॅगी वगैरे हे गरम गरम खायलाच चांगलं लागतं ना। मॅगी तर मी शक्यतो सांगते सर्व पॅरेंट्सला की मुलांना टिफिनला मॅगी देत जाऊ नका। जर मुलांना आवडते, हट्टी मुलं असतात काय काय, ते मॅगीच मागतात ना, तर घरी बनवून त्यांना गरम गरम खाऊ घातली तर चालेल, पण शक्यतो टिफिनला कधीच मुलांना मॅगी वगैरे देत जाऊ नका। हे असे पराठे द्या, खूप छान आणि मुलं आवडीने खातात पराठे। तुमच्या घरी जर अवेलेबल नसेल पीठ तर एकत्र पीठ, जे घरात अवेलेबल पीठ आहेत ते एकत्र करायचे आणि ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या चिरून बारीक त्याच्यामध्ये पिठामध्ये ॲड करायच्या आणि तिखट मीठ आवडीप्रमाणे त्यांच्यात टाकायचं आणि बनवून द्यायचं, खूप छान। आणि स्त्रियांच्यासाठी सांगणार आहे बघा। आपल्याला स्त्रियांना सगळ्यांना सवय असते, घरात काही शिळं राहिलं, शिळी भाकरी, चपाती, भात वगैरे काही राहू द्या, आपण गरम करतो आणि तेच खातो। त्याच्यापेक्षा तुम्ही कमी बनवा ना, लागलं तर परत गरम गरम बनवून खा। पण शिळं खाल्ल्याने काय होतं, खूपच लहान वयात थायरॉइड, BP, शुगर हे असले आजार स्त्रियांच्या पण पाठीमागे लागलेले आहेत। त्याच्यामुळं शिळे पदार्थ बिलकुल खाऊ नका स्त्रियांनी। छान हेल्दी आणि पौष्टिक असे पदार्थ खा। तुम्ही पण गरम गरम बनवून खा, घरच्यांना पण गरम गरम बनवून नवीन नवीन पदार्थ
घाला खायला. घरचे पण खुश होतील काहीतरी नवीन पदार्थ खायला आज बनवला आहे म्हणून. आणि तुम्ही स्वतःची पण तब्येत चांगली राहील ना गरम गरम काहीतरी बनवून खाल्ल्यामुळं. आणि तुम्ही चांगले तर सगळं कुटुंब चांगलं. त्याच्यामुळं तुम्ही हेल्दी राहा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. हे बघा आपला खूप छान आणि खूप मस्त झाला आहे पराठा. तेल टाकून असं छान पलटून घ्यायचा, दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा पराठा. मी आता हे सगळे पराठे बनवून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. खूप आहे छान आणि खूप मस्त होतात. प्रवासात घेऊन गेलात तुम्ही तर 3 ते 4 दिवस आरामात हे पराठे टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. आणि मेथी कडू नाही लागावी म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही तीळ, बेसनचं पीठ पण ॲड करू शकता. हे थोडंसं बेसनच्या पिठाने काय होतं, थोडेसे खुसखुशीत होतात आपले पराठे. मी ज्वारीचं, गव्हाचं आणि तांदळाचं 2 चमचे पीठ टाकले. त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पण पीठ टाकलेलं आहे हे. आणि हे बघा किती छान आणि खूप मस्त झालेले आहेत पराठे. दिसायला तर खूप छान दिसतात. मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. हे दह्यासोबत पराठे खाऊन बघते मी. खूप छान आणि खूप मस्त झालेत. हे माझ्याकडे उसळ होती चवळीची बनवलेल्यांच्या डब्याला देण्यासाठी बनवलेली ही चवळीची उसळ. तुम्ही मुगाची चवळीची उसळ बनवू शकता, कडधान्यांची कोणत्याही कडधान्यांच्या उसळीसोबत पण खूप छान आणि मस्त लागतात पराठे. बनवा, खा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.